राज्यातील सर्व जिल्हा उपजिल्हा रुग्णालयातील MRI, CT स्कॅन आणि एक्स-रे केंद्र ही 3 आठवड्यांपासून बंद आहेत। त्यामुळे सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत। सरकारी रुग्णालयातील यंत्र बंद पडल्याने सामान्यांना अधिकचे पैसे मोजून खासगी सेंटर्समधून तपासणी करून घ्यावी लागते, ज्याचा आर्थिक भुर्दंड बसतोय। ही सेवा देण्याचं काम सरकारने एका खासगी कंपनीला दिलंय। मात्र या कंपनीचे गेल्या 3 महिन्यापासून सरकारकडे 43 कोटी रुपये थकलेले आहेत। त्यामुळे आता या कंपनीने सेवा ठप्प केली आहे। सरकारने हा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवल्याने अनेकदा कंपनीची देयकं थकवली जातात, त्यामुळे संपूर्ण सेवेवर परिणाम होतो, असं कंपनीच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं। इथली व्यवस्था पाहिली प्रचंड परिस्थिती खराब आहे। आणि एक्सरे जे तुम्ही आपण म्हणता की हे तर काही महिन्यापासून बंद असल्याचं यांनी सांगितलं, कारण इथं एक्सरेची फिल्म नाही किंवा बाकीचं काही नाही, आणि त्यामुळे इथली व्यवस्था फार फार कोलमडलेली आहे। आणि तुम्ही म्हणता ते बरोबर, राज्यातली जर व्यवस्था तर अशी असेल तर सरकार, अलीकडचं हे सरकार या आरोग्य यंत्रणेकडे आणि शिक्षण व्यवस्थेकडे फार दुर्लक्ष करत आहे। आणि या सरकारने आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेकडे फार त्याचा बट्ट्याबोळ केलेला आहे। निवडणुका जिंकायसाठी म्हणून लाडक्या बहिणींसाठी करोडो रुपये द्यायचे आणि ह्या आरोग्य यंत्रणा आणि या शिक्षण यंत्रणेकडे दुर्लक्ष करायचं, असं सरकारचं धोरण ठरलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत प्रचंड नाराजी आणि संताप या ग्रामीण यंत्रणेबद्दल किंवा या आरोग्य यंत्रणेबद्दल आमच्यामध्ये आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।